नमस्कार नांदेडकर, आज दत्त मंदिर येथे आलेले आहोत. सांगवी येथे मोठ्या प्रमाणात श्री दत्तनाम सप्ताहाची सुरुवात असते. काय आहे महाराज? आज आमच्या सांगवी पुणे पावन नगरीमध्ये दिनांक 29/11/2025 रोज शुक्रवार पासून आज 29 ते 5 तारखेपर्यंत अखंड दत्तनाम सप्ताह चालू आहे. ते दत्त प्रगट दिन उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरा करीत आहोत. त्यामध्ये आमचे रोज दत्त महापूजा राहते सायंकाळी आणि सकाळी भोपाळ्या काकडा चालू असते आणि 7 दिवस अखंड दत्तनाम चालू असते. आणि 5 तारखेला सकाळी आमचा दत्त मूर्तीचा अभिषेक होऊन आणि सकाळी 10 वाजता बाळ क्रीडा ग्रंथाचे वाचन करून त्या दत्त प्रगट दिनोत्सव साजरा करतो. त्यानंतर ठीक 12 वाजता दत्त प्रगट दिनोत्सव साजरा झाल्यानंतर आम्ही गावातून भव्य आणि दिव्य मिरवणूक काढतो. मुख्य रस्त्याने मिरवणूक झाल्यानंतर दिवसभर अन्नदान भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि सायंकाळी ठीक 9 वाजता आनंद दत्त महापूजा चालू असते आणि सकाळी 5 वाजता काकडा आरती घेऊन सांगता करतो. त्याप्रमाणे जर दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताह आणि दत्त प्रगट दिनोत्सव साजरा करीत आहोत. त्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. त्यामध्ये कोणते दुकानदार असतील, बेलवाले, प्रसादवाले, भंडारेवाले, कोणी माळेवाले असतील, दत्त संप्रदायाचे गुरुभक्तांना कोणते आपले पुस्तक असतील, काही माळे असतील, त्यांनी सुद्धा आपले साहित्य घेऊन या उत्सवामध्ये सामील व्हावं आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं. त्यामध्ये आमच्या गावाचं मोलाचं सहकार्य आहे. आमच्या गावचे प्रतिनिधी सर्वच आणि सर्व गावकरी मंडळी आणि परिसरातील आमचं शिवनगर, रेणुकानगर, या जवळचे उजाला नगर, जे परिसरातील सर्व नगरवासी आहेत, सर्वांचं आम्हाला सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभते आणि त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम मोठ्या आनंदोत्सवाने पार पाडतो. म्हणून सर्वांनी एवढीच विनंती आहे की या कार्यक्रमाचा भाई भक्तांनी लाभ घ्यावा. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. काही महाराज गेल्या अनेक दिवसापासून, वर्षापासून इथं सेवा करतात. कसं आहे महाराजाचं कार्य? आपलं कार्य महाराजाचं नाही तुम्ही आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताह 7 दिवस चालते आणि आम्हाला या गावामध्ये सर्व गावकऱ्याचे, बाकी आजूबाजूच्या सर्व नगर पूर्ण नगरामध्ये सर्वांचं सहकार्य आम्हाला खूप मोठ्या प्रेमानं, आनंदानं सहकार्य करतात. आणि नंतर आमच्या इथे आमचे गुरुवर्य गणपतगिरी महाराज यांना बी खूप लोक शिष्यमंडळी वगैरे करतात आणि सर्व गोष्टीचं आम्हाला समाधान वाटतं. जे बस इथं सांगवी येथे दत्त मंदिरामध्ये सामाजिक उपक्रम काय काय राबवतात दरवर्षी? दररोज टाळपारायण चालू असते. रोज गावातले सगळे लोक येतात जातात आणि महाराजाचं खूप मोठं सहकार्य आहे. महाराजांना सर्वांची साथ आहे, त्यामुळे महाराज खूप मोठे भक्त आहेत. नक्कीच येणाऱ्या ह्याच्यामध्ये दत्त जयंतीचा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. नांदेड न्यूज, नांदेड.